सदर ही घटना गुन्हेगारी क्षेत्रातील आहे आणि ही शरीर बाह्य संबंध संशयावरून खून करण्यात आलेला आहे। हा व्हिडिओ पाहण्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अशाच व्हिडिओसाठी। तर ही पुण्यातील गुन्हेगारी प्रवृत्ती वाढलेली आहे। किरकोळ कारणावरून खून दरोडा या घटना वाढलेल्या आहेत। पुणे देहू येथे एक पत्नी शरीर संबंध ठेवू देत नव्हती। या कारणावरून पत्नीचे विवाह बाह्य संबंध असल्याच्या संशयावरून संतापलेल्या पतीने पत्नीला देहू येथील घाटामध्ये फिरायला नेले। तिची ओढणीच्या साहाय्याने गळा आवळून हत्या केली। विशेष म्हणजे दोघांचे संसार सुरू होऊन 2 महिने झाले होते। या घटनेने खळबळ उडालेली आहे। ही घटना देहू गाव येथील गाथा मंदिर मागील आनंद डोह घाट परिसरात गुरुवारी दिनांक 20 रोजी संध्याकाळी 9च्या सुमारास घडली आहे। या प्रकरणी आरोपी पतीला अटक करण्यात आलेली असून न्यायालयाने 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे। सुरुवातीला दोघांचे चांगले चालले होते, मात्र काही दिवसांनी प्रत्यक्षात जयदीपला शारीरिक संबंध ठेवून देत नव्हती। त्यामुळे जयदीप तिच्या संशयित तिचे विवाह बाह्य संबंध असल्याचे संशय त्याला आला होता। त्याच संशयावरून प्रत्यक्षाला गुरुवारी संध्याकाळी देहूगाव येथील डोहघाट परिसरात फिरायला नेले असता या ठिकाणी त्याने ती संबंध का ठेवू देत नाही यावर जाब विचारला असता मात्र दोघांमध्ये भांडण झाले। संतापलेल्या जयदीपने तिचा गळा आवळून खून केला, तर या प्रकरणी पुरावा नको म्हणून तिचा मोबाईल इंद्रायणी नदीत फेकून दिला। दरम्यान देहू येथील घाटावर महिलेचा मृतदेह सापडल्याने तातडीने पोलीस घटनास्थळी पोहोचले। पोलिसांनी काही वेळातच आरोपी जयदीपला अटक केलेली आहे।